नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा. आज आपण आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय घेऊन आलेला आहोत. विषयाचं नाव आहे आपल्या OC. आपण त्याला ऑर्गनायझेशन इन कॉमर्स पण म्हणू शकता. तर लक्षात ठेवा, OC या प्रकरणामधले किंवा OC या विषयामधून चॅप्टर नंबर 1 प्रकरण पहिले व्यवस्थापनाची तत्वे, जे प्रकरण आपल्याला बोर्ड परीक्षेला किती मार्कसाठी आहे? 12 मार्कसाठी आहे. त्या प्रकरणाला या ठिकाणी काय करणार आहे? सुरुवात करणार आहे. तर आपल्या प्रकरणाचं नाव आहे व्यवस्थापनाची तत्वे. ओके, तर व्यवस्थापनाची तत्वे कशाला म्हणतात किंवा नेमकं व्यवस्थापन म्हणजे काय असते, तर ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, शिकवायच्या आहेत. तर नेमकं व्यवस्थापन म्हणजे काय किंवा व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण पाहूया. बघा, व्यवस्थापन कशाला म्हणतात, तर व्यवस्थापन म्हणजे एक प्रकारचा, आपण त्याला इंग्लिशमध्ये तर सरळ सरळ काय म्हणू शकता, मॅनेजमेंट असे म्हणू शकता. पण व्यवस्थापनाची एक व्याख्या आहे. व्याख्या अशी आहे की बाबा इतरांकडून, कोणाकडून? इतरांकडून काय करून घेण्याची? काम करून घेण्याची. इतरांकडून काम करून घेण्याची कला. लक्षात ठेवा, कोणाकडून हो? इतरांकडून काय करून घेण्याची? काम करून घेण्याची काय? कला. म्हणजेच काय होय? व्यवस्थापन होय. आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकता? मॅनेजमेंट असे म्हणू शकता. तर एकदम सोपी व्याख्या आहे. इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे काय, तर काय? व्यवस्थापन आहे. कळतंय? समजा एखादा आम्ही शिक्षक आहात, तर हे शिक्षकाला विद्यार्थ्याकडून काय करून घ्यायचं आहे? अभ्यास करून घ्यायचा आहे. ओके, अभ्यास करून घ्यायचा म्हणजे त्याच्याकडून काय करून घ्यायचं? काम करून घ्यायचं आहे. जर शिक्षकानं विद्यार्थ्याकडून जर अभ्यास करून घेतला, तर त्याला म्हणायचं त्यानं काय करून घेतलं? काम करून घेतलं. त्यालाच म्हणायचं, त्याच्या अंगात काय म्हणायचं? व्यवस्थापकीय कला आहे. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, व्याख्या सोपी आहे. इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे काय, तर त्याला आपण व्यवस्थापन असे म्हणू शकतो. व्यवस्थापन झाल्याच्या नंतर दुसरं आहे बघा, व्यवस्थापनाची तत्वे. आपण प्रकरणाचं नाव पण तेच आहे आपल्या, आणि त्याच्यामध्ये शिकायचं आपल्याला व्यवस्थापनाची तत्वे. आता व्यवस्थापन म्हणजे काय हे शिकल्याच्या नंतर शिकायचं व्यवस्थापनाची नेमके तत्वे काय असतात. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, तत्वांना आपण इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल म्हणू शकता. काय म्हणू शकता? प्रिन्सिपल. मग हे तत्व कोणाचे आहेत? व्यवस्थापनाची. व्यवस्थापन म्हणजे काय हो? मॅनेजमेंट. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकता प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ओके, म्हणजे मॅनेजमेंटचे काय ते प्रिन्सिपल आहेत, व्यवस्थापनाचे काय तत्व. आता व्यवस्थापनाची नेमकं तत्व काय आहेत काय नाही याची व्याख्या तर सरळ सरळ तुम्हाला सांगता येईल. मूलभूत सत्य. बघा, मूलभूत सत्य. कोणतं सत्य हो? मूलभूत सत्य. सांगणारी विधाने. सोपी व्याख्या. कोणतं सत्य? मूलभूत सत्य. मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे काय, तर त्याला म्हणायचं व्यवस्थापनाची काय होय? तत्वे होय. कळालं? तुम्हाला विचारलं जातं व्यवस्थापनाची तत्वे कशाला म्हणतात, तर एकदम सोपी व्याख्या आहे. व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय, तर मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे काय, तर व्यवस्थापनाची काय होय? सत्य तत्वे होय. बरोबर आहे. व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय, तर काय सांगायचे तुम्हाला? सत्य सांगायचे. कोणतं सत्य सांगायचे? मूलभूत सत्य. मग मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे डॅडॅस होय, तर काय होय हो? व्यवस्थापनाची तत्वे होय. चला, व्यवस्थापन म्हणजे काय हे पण कळालं. इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन, आणि नंतर कळालं व्यवस्थापनाची काय तत्वे. तर लक्षात ठेवा, मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे काय, तर व्यवस्थापनाची काय होय? तत्वे होय. आपल्या प्रकरणाचं नाव पण तेच आहे, आणि त्याच्यामध्ये व्याख्या पण आपण शिकवलेली आहे. दोन गोष्टी झाल्या. एक झालं व्यवस्थापन, दुसरं झालं व्यवस्थापनाची तत्वे. आता शिकायचं आपल्याला व्यवस्थापनाचा सिद्धांत कशाला म्हणतात. बरोबर आहे. बघा, व्यवस्थापनाचे सिद्धांत किंवा व्यवस्थापनाचा सिद्धांत, नेमकं सिद्धांत कशाला म्हणतात, तर सिद्धांत म्हणजे काय बघा, अगोदर झालं व्यवस्थापन, त्याच्यानंतर झालं तत्वे, आता आहे सिद्धांत. तर नेमकं सिद्धांत काय बघा, व्यवस्थापक जो आहे म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे, जो मॅनेजर आहे, आपण याला इंग्लिशमध्ये मॅनेजर पण म्हणू शकतो. हे जो व्यवस्थापक आहे, ह्या व्यवस्थापकाकडे काम असतं की बाबा संघटना काय करून ठेवा, व्यवस्थापित करा. बरोबर आहे. व्यवस्थापित म्हणजे तिला काय करा, व्यवस्थित स्टँड करा, संघटना व्यवस्थित चालवा. मग व्यवस्थापकाकडे काम काय असतंय, आपली जी कोणती संघटना आहे, आपला जो कोणता काही बिझनेस आहे, जी कोणती आपली कंपनी आहे, जे काय आपलं आहे, व्यवस्थापकाकडे काम असतंय की जी काय आपली संघटना आहे, जे काय आपला व्यवसाय आहे, त्यांना काय करायचं काम असते हो? व्यवस्थापित करायचं काम असते. बरोबर आहे. मग आता व्यवस्थापित करत असताना त्याला काही
नियमांचं काय करावं लागते, पालन करावं लागते. कोणाला, ह्या व्यवस्थापकाला. लक्षात ठेवा, छोटे छोटे शाळा व्यवस्थापक काय करतो, तर संघटना व्यवस्थापित करतो. कळतंय, संघटना व्यवस्थापित कोण करतो, तर व्यवस्थापक करतो. मग ह्या व्यवस्थापकाला संघटना काय करायची, व्यवस्थापित करायची. आणि संघटना व्यवस्थापित करण्यासाठी तो जो काही नियमांचं काय करतो, पालन करतो, ज्या काही नियमांचा वापर करतो, त्याच नियमांना व्यवस्थापनाचं काय म्हणायचं, सिद्धांत म्हणायचं. कळतंय, सिद्धांत कशाला म्हणतात, सोपी व्याख्या आहे. नियमांचा संच म्हणजे सिद्धांत होय. शॉर्टकट लक्षात ठेवा, नियमांचा काय संच म्हणजेच काय होय, सिद्धांत होय. पण कशाच्या नियमाचा, तर लक्षात ठेवा, हे कोण आहे, व्यवस्थापक. ह्या व्यवस्थापकाचं काम काय बाबा, की संघटना काय करणे, व्यवस्थापित करणे. मग संघटना व्यवस्थापित करण्यासाठी काही नियम लागतात ना, मार्गदर्शन करणारे काही नियम लागतात. मग हे जे काही नियम आहेत, ह्याच नियमांचा जे काही संच असतो, जे काही गट्टा असतो, एकापेक्षा जास्त नियम झाला की त्याला संच म्हणा. एकच नियम असेल तर एक आहे, पण एकापेक्षा जास्त असेल तर संच आहे. तर लक्षात ठेवा, व्यवस्थापकाचं काम आहे संघटना व्यवस्थापित करायचं. आणि या संघटना व्यवस्थापित करण्यासाठी जे नियम असतात, त्या नियमांनाच किंवा त्या नियमांच्या संचाला आपण सिद्धांत असे, व्यवस्थापकीय सिद्धांत असे म्हणू शकता. मग तुम्हाला व्यवस्थापकीय सिद्धांताची व्याख्या लक्षात ठेवा. व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी, कोणाला, व्यवस्थापकांना, व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी जे नियम मार्गदर्शन करतात, त्याच नियमांना काय म्हणायचं, व्यवस्थापनाचा सिद्धांत असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन कोणाला म्हणतात, तर इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. त्याच्यानंतर होतं व्यवस्थापनाची तत्वे कशाला म्हणतात, तर मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे होय. आणि त्याच्यानंतर शिकलेलं व्यवस्थापनाचा सिद्धांत, तर व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणजे काय, तर नियमांचा संच जो असतो, त्या नियमांच्या संचालाच सिद्धांत असं म्हणू शकता. कळतंय. तर अशा पद्धतीने या 3 गोष्टी झाल्या. ज्याला कळालं नाही त्यांना व्हिडिओ पाठीमागे घेऊन पहा, बरोबर आहे. तर थोडा व्हिडिओ मोठा होऊ नये आणि व्हिडिओ थोडा काय होऊ नये, जास्त लांब होऊ नये, या उद्देशाने मी थोडंसं फास्ट शिकवत आहे. समजून घ्या, व्हिडिओ पाठीमागे करू पुन्हा ऐकत जा. तर लक्षात ठेवा, मग व्यवस्थापनाचा सिद्धांत आपला झाला. तर काही लोक आहेत की त्यांनी आपल्याला व्यवस्थापनाचे सिद्धांत अनेक जणांना सांगितलेत. तर त्याच्यातलं पहिल्या व्यक्तीचं नाव आहे हेनरी फेयोल, बरोबर आहे. ह्या व्यक्तीनं आपल्याला कोणता सिद्धांत सांगितला, यानं सांगितलं आपल्याला प्रशासकीय सिद्धांत. तुम्हाला विचारलं जातं प्रशासकीय सिद्धांत डॅडॅस यांनी सांगितला, तर हेनरी फेयोल यांनी सांगितला. हेनरी फेयोल यांनी कोणता सिद्धांत सांगितला, तर कोणता सांगितला हो, प्रशासकीय सिद्धांत सांगितला. मग आता हे कोण, नेमका व्यक्ती कोण आहे, हेनरी फेयोल हे कोण आहे, तर याची आपल्याला काय करायची, थोडीशी माहिती शिकायची आहे, बरोबर आहे. तर पहिलं बघा, हे हेनरी फेयोल यांनी आपल्याला व्यवस्थापनाची 14 तत्व सांगितले. किती तत्व सांगितले तो, 14. तर ते कोणते कोणते आहेत काय नाही बाकी नंतर बघू, पण ह्याच्याविषयी थोडीशी माहिती बघा. त्याची प्रस्तावना घेऊ किंवा त्याचं प्रस्तावित घेऊ आपण हेनरी फेयोलचं. त्याचा जन्म झाला 1841ला. ओके, त्यांचा जन्म कधी झाला, 1841. तर त्यांचा मृत्यू झाला 1925, बरोबर. जन्म 1841, मृत्यू 1925. त्यापुढे लक्षात ठेवा, हेनरी फेयोल हे कोण होते, तर ते एक फ्रेंच खनिज इंजिनियर होते. ओके, ते इंजिनियर होते. कशाचे इंजिनियर होते, खनिज इंजिनियर होते. कुठले होते, तर फ्रेंच होते, ते पण कळालं. त्याच्या पुढे त्यांनी खाण अभियंता, खाण म्हणजे खाणीची जी काही कोळशाची खाण असेल, सोन्याची खाण असेल, जे काही खाणी असतात, तशा खाणीच्या अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणून काय केलेलं आहे, त्यांनी काम केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी संचालक पण होते. कोण, हेनरी फेयोल. आणि कोणते संचालक होते, ते मुख्य संचालक होते. ओके, मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणायचं त्याला. हेनरी फेयोल कोण होते, तर ते मुख्य व्यवस्थापकीय संचालक पण होते. इतक्या गोष्टी कळाल्या. जन्म 1841, मृत्यू 1925. ते इंजिनियर होता, खनिज इंजिनियर होता. कुठला होता, फ्रेंचचा होता. तुम्हाला विचारलं जातं हेनरी फेयोल हे जर्मन इंजिनियर होते, चूक आहे, फ्रेंच होते. खनिज इंजिनियरच्या ऐवजी मेकॅनिक इंजिनियर विचारलं होतं. हेनरी फेयोल हे मेकॅनिक इंजिनियर होते, चूक आहे, खनिज इंजिनियर होते. जे काय आहे ते लक्ष ठेवायचं. त्यांच्यानंतर ते संचालक म्हणून देखील काम केलेले आहेत, पण कोणता संचालक, मुख्य संचालक. त्याच्यानंतर त्यांनी असंख्य प्रयोग केलेत. कोण, हेनरी फेयोलला. एखादा दोन नाही प्रयोग केले त्यांनी. कसे प्रयोग केले, असंख्य. असंख्य म्हणजे जे काही करता येतात, मोजताच येत नाहीत, त्याला म्हणायचं असंख्य. तर यांनी असंख्य प्रयोग केले आणि आपल्याला किती तत्व सांगितले हो, 14 तत्व सांगितले. कळतंय. कोण, तर हेनरी फेयोल या व्यक्तीनं
14 तत्व आपल्याला सांगितले, पण काय करून, तर असंख्य प्रयोग करून त्यांनी किती तत्व सांगितले आपल्याला? 14 तत्व सांगितलेले आहेत. आणि हे जे 14 तत्व आहेत त्यांनी एका पुस्तकात लिहिले. त्या पुस्तकाचं नाव काय बघा? जनरल ॲड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे. जनरलचं जी, ॲडचं ए, इंडस्ट्रियलचं आय आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं ए. तर GAIA या पुस्तकामध्ये त्यांनी किती तत्व लिहिलेले आहेत? आपले 14 तत्व लिहिलेले आहेत. कळतंय? हेनरी फ्युएल यांनी किती तत्व सांगितले? 14. काय करून? असंख्य प्रयोग करून. आणि हे तत्व त्यांनी कोणत्या पुस्तकात लिहिले आहेत? तर जनरल ॲड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. इथपर्यंत कळालं? झालं सगळ्या गोष्टी. मग त्याच्या माहिती झाली बघा. जन्म 1841, मृत्यू 1925. ते कोण होते? इंजिनियर होता. कशाचा होता? खनिज इंजिनियर होता. कुठला होता? फ्रेंचचा होता. त्याचबरोबर त्यांनी खाणीचे अभियंता म्हणून बी काम केले. ते संचालक होते, मुख्य संचालक होते. त्यांनी असंख्य काय केले? प्रयोग केले. किती तत्व सांगितले? 14. आणि हे 14 तत्व कोणत्या पुस्तकात आहेत? तर जनरल ॲड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये आहेत. आता बघा, हेनरी फ्युएल यांनी हे 14 तत्व सांगितले म्हणून त्यांना आपण आधुनिक व्यवस्थापनाचं काय म्हणू शकता? जनक असे म्हणू शकता. तुम्हाला विचारलं जातं आधुनिक व्यवस्थापनाचं जनक डॅडॅस यांना म्हणतात, हेनरी फ्युएल यांना म्हणतात. हेनरी फ्युएल हे कोणत्या व्यवस्थापनाचे जनक होते? तर ते आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे होते. कळतंय? तर यांच्याविषयी इतकी माहिती झालेली असेल. काय अडचण आहे इथपर्यंत कोणाला? जरी अडचण येत राहिली तर पाठीमागे व्हिडिओ घेत जा, पाहत जा. डबल तुम्हाला समजत जाते. काही गोष्टी नवीन वाटत असतील तर याची काय ओळख होती का आपल्याला पहिल्यांदा? तर नवीन व्यक्तीची ओळख शिकताना थोडं नवीन वाटतंय. तुम्ही समजून घ्यायचं. जसं जसं हा जुना होत जाईल तसं तुम्हाला ते कळत जाईल. कळते? तर बघा, मग हेनरी फ्युएल यांच्यात आपल्याला काय करायचे? 14 तत्व शिकवायचे. ते नेमके कोणते आहेत? तर आपण आता हेनरी फ्युएल यांची काय केलेली आहे? थोडीशी माहिती शिकवलेली आहे. मग आता यांनी आपल्याला किती तत्व सांगितलेले आहेत? 14. हे 14 तत्व आपण उद्याच्या पिरियडला काय करू? शिकवू. बरोबर. हेनरी फ्युएल यांची फक्त आपण सध्या माहिती शिकवली. ते 14 तत्व कोणते कोणते ते उद्या शिकू. पण आपण आजच्या पिरियडला काय काय शिकवलं लक्षात द्या. आपण एक शिकवलं ते म्हणजे व्यवस्थापन. दुसरं शिकवलं व्यवस्थापनाची तत्वे. व्यवस्थापनाची तत्वे. त्याच्यानंतर शिकवलं 3 नंबर व्यवस्थापनाचा सिद्धांत. बरोबर आहे. व्यवस्थापन म्हणजे काय म्हणलो मी तुम्हाला? त्याला आपण मॅनेजमेंट म्हणतात. तर व्यवस्थापन म्हणजे व्याख्या होती इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. त्याच्यानंतर होतं व्यवस्थापनाची तत्वे. त्याची व्याख्या काय होती? मूलभूत सत्य सांगणारी विधाने म्हणजे काय? तर व्यवस्थापनाची काय होय? तत्वे होय. नोट्स लिहून घ्या, वहीवर लिहून घ्यायच्या नोट्स. त्याच्यानंतर होतं व्यवस्थापनाचा काय? सिद्धांत. मी आता सांगितलं व्यवस्थापक जो असतो तो व्यवस्थापकाकडे काम काय असते? संघटना काय करणे? व्यवस्थापित करणे. आणि त्या संघटना व्यवस्थापित करण्यासाठी जे काही नियम असतात त्या नियमांच्या संचालाच आपण सिद्धांत असे म्हणू शकता. तर अशा पद्धतीने 3 गोष्टी आपण चालू केल्या होत्या. आणि व्यवस्थापनाचे सिद्धांत किती लोकांना सांगितले? तर बरेचशा लोकांना सांगितले. तर त्याच्यामध्ये आपण पहिला चालू केला होता त्याचं नाव होतं हेनरी फ्युएल. यांनी कोणता सिद्धांत सांगितला? प्रशासकीय सिद्धांत सांगितला. आणि प्रशासकीय सिद्धांत सांगितल्याच्यानंतर यांची आपण थोडीशी माहिती शिकवली. तर काय माहिती होती? यांचा जन्म झाला होता 1841ला, मृत्यू 1925. हे होते कोण? ते फ्रेंच खनिज इंजिनियर होते. खाण अभियंता म्हणून बी काम केलेलं आहे. नंतर संचालक होते. कोणता संचालक होते? मुख्य संचालक होते. त्यांनी असंख्य काय केले? प्रयोग केले. किती तत्व सांगितले आपल्याला? 14. आणि ते कोणत्या पुस्तकात आहेत? तर जनरल ॲड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकात आहेत. आणि हे 14 तत्व सांगितल्यामुळे त्यांना आपण जनक म्हणतात. तर कशाचं जनक? तर आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणतात. जनक म्हणजे पिता, वडील. तर आपण यांना पिता पण म्हणू शकता, वडील पण म्हणू शकता. आधुनिक व्यवस्थापनाचा पिता, आधुनिक व्यवस्थापनाचा जनक, आधुनिक व्यवस्थापनाचे वडील यालाच म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची माहिती आपण संपवलेली आहे. उद्याच्या पिरियडला यांनी कोणते 14 तत्व सांगितले हे तत्व आपण काय करू? सुरुवात करू. ओके, तोपर्यंत धन्यवाद.